आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ रद्द करण्यासाठी पंढरपुरात शेतकऱ्यांचा यल्गार। भर पावसात हजारो शेतकऱ्यांची सद्बुद्धी पायी दिंडी। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश आता तीव्र झाला असून हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळावी या उद्देशाने आज पंढरपूरमध्ये एका भव्य सद्बुद्धी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। वरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि हाडे गोठवणारी थंडी कशाचीही पर्वा न करता सोलापूर, लातूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकरी या दिंडीत मोठ्या संख्येने सामील झाले होते। सकाळी 11 वाजता पंढरपूर येथील संतराज पॅलेस येथे सर्व शेतकरी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली। या सभेला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज बंटी पाटील तसेच शेतकरी नेते कॉम्रेड धनाजी गुरव, बीजी काका, गिरीश फोंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। नेत्यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर तीव्र शब्दात घणाघात केला। शेतकऱ्याची सुपीक जमीन हिरावून घेणारा हा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा एकमुखी निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। संतराज पॅलेस येथील जाहीर सभेनंतर या भव्य दिंडीची सुरुवात करण्यात आली। संत नामदेव पायरीपर्यंतच्या सुमारे 5 किलोमीटरच्या अंतरादरम्यान संपूर्ण वेळ मुसळधार पाऊस कोसळत होता। मात्र वरून कोसळणाऱ्या पावसाच्या धाराही शेतकऱ्यांच्या आणि नेत्यांचा निर्धार डगमगून शकल्या नाहीत। शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून विकास साधला जाऊ शकत नाही, हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असे आंदोलक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले। हातवारे करत घोषणा देत आणि शासनाचा निषेध नोंदवत ही दिंडी न थांबता न थकता मार्गक्रमण करत राहिली। भर पावसात निघालेल्या सद्बुद्धी दिंडीने संपूर्ण पंढरपूर शहराचे लक्ष वेधून घेतले। अखेर संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाच्या चरणी सरकारला सद्बुद्धी देण्याचे साकडे घालून या आंदोलनाचा समारोप करण्यात आला। या ऐतिहासिक आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढ्याला एक मोठी धार आली असून शासन यावर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे।